मित्रांनो, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो, कष्ट घेत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने जात असतो. पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जळत असतात. हे लोक कधी समोरून बोलत नाहीत, पण त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून त्यांची जळणारी वृत्ती दिसून येते. अशा लोकांना ओळखायला शिकलो ना, तर नंतर त्यांची पर्वा करायची गरजच नाही. हे लोक तुमच्यासमोर मैत्रीपूर्ण वागत असतील, पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच सुरू असतं. त्यांना तुमचं यश पचत नाही, त्यामुळे ते वेगवेगळ्या योजना लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही, मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायची ही त्यांना सवय असते. त्यामुळे मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जळणाऱ्या लोकांची 8 लक्षणं आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे उपाय. 1. जळकी लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत. जळणारे लोक हे तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेषाचं ओझं झेपत नाही. ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्यासमोर शांतही राहू शकत नाहीत. त्यामुळे तुमच्यासमोर टाळाटाळ करतात. कधी कधी तुमच्यासमोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं. ते इकडे तिकडे बघतील, काहीतरी निरर्थक बोलतील, पण तुमच्या नजरेला नजर मिळवणार नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास सहज दिसून येईल, कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणं कठीण जातं. अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात. जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातात किंवा काहीतरी वेगळं वा विषय बदलतात. अशी लोक आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला 100% भेटतात. 2. ही माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाही. तुमचं चांगलं काम झालं की लोक तुमचं कौतुक करतील, पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत. एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तरी हे लोक होय, ठीक आहे एवढंच बोलतील, पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाहीत. कधी कधी एखाद्या गप्पांच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचा प्रयत्नही करतील. त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो. अगदी जिथे तुमचं नाव घ्यायला हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसऱ्याचं नाव पुढे करतील. काही वेळा जर त्यांना तुमचं नाव घ्यावंच लागलं तर ते तुच्छतेने बोलतील. होय, त्याने केलंय काहीतरी, असा एक थंड प्रतिसाद देतील. तुम्ही कितीही मोठं काहीही केलं तरी त्यांना त्याचं काहीच अप्रूप नसतं. उलट त्यांना आतून संताप वाटत असतो तुमचा. 3. हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात. असं केलं तर बरं झालं असतं, थोडा अजून विचार करायला हवा होता. हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात. त्यांच्या सल्ल्याचा उद्देश मदत करणं नसतो, तर तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणं असतो किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं. खरं तर तुम्ही काहीही केले तरी त्यांना समाधान नसतं. तुम्ही नवीन गाडी घेतली, नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एखादा तरी दोष काढणारच. हा खर्च जास्त, अजून थांबायला हवं होतं, वगैरे वगैरे. त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो. ही लोक नेहमीच स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगाच मतं देतात. त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल. तुम्हाला नक्की काय करावं हेच कळणार नाही. म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय यांना कळू देऊ नका. 4. तुमच्या चुका शोधत राहतात. तुम्ही 100 कामं बरोबर केली तरी ते दुर्लक्ष करतील, पण एखादी छोटीशी चूक तुमच्याकडून झाली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील. मी आधीच सांगितलं होतं, ते होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतील. त्यांच्यासाठी हीच संधी असते. तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात. लोकांसमोर मुद्दाम चुका दाखवत बसतात. तुम्ही अगदी लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात. त्यांना तुमचं यश दिसत नाही, पण छोटीशी चूक दिसते आणि ती चूक उगाळत बसणं हेच त्यांचं प्रमुख काम असतं. ते मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, त्यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते. त्यामुळे अशी जळकी लोक काहीही म्हणाली म्हणून मनाला लावून घेऊ नका. 5. छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात. हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत, पण तुमच्या मित्र, नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात. त्याला आता वेळ नसतो, तो खूप बदलला आहे, त्याला आता जुने मित्र नको आहेत, अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दुरावतात. कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो. ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात. हे कारस्थान या अशा कुचक्या माणसांचं असतं. म्हणून यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला, कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते. हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात.
तुम्ही लक्ष दिलं नाहीत तर त्याचा परिणाम तुमच्या संबंधांवर होतो. त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना तुमच्या विरोधात ते वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल. अशा लोकांपासून सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमच्या आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा. 6. तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात. ज्याच्याशी आपले पटत नाही त्याच्याशी मुद्दाम आपल्यासमोर बोलायला जातात. जळणारे लोक तुमच्या मेहनतीचे आणि कर्तृत्वाचं कधीच कौतुक करत नाहीत. त्याऐवजी ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील. हे काही मोठं नाही, इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्त्व कमी करतात. तुम्ही काहीतरी नवीन केलं तर ते कुणाच्या तरी यशाची उदाहरणं देतील आणि म्हणतील तो किती मोठा झालाय, तुला अजून बरंच शिकायचं आहे. ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात, कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो. कधी कधी ते तुमचं काम दुसऱ्या कोणासोबत तुलना करून मुद्दामच लहान आहे असं भासवतात. अमुक व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात. त्यांचं एकमेव ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावणं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही. असे लोक तुमचं चुकूनही कौतुक करणार नाहीत, पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील. त्यांच्या बोलण्यातून असे शब्द असतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं यश काही महत्त्वाचं नाही. यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते हाच हेतू ठेवून वागत असतात. आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा काही भांडण असेल त्या व्यक्तीसोबत हे मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील. त्यामुळे असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. 7. तुमच्या मागे निंदा करतात पण समोर मात्र वेगळं बोलतात. हे लोक तुमच्या समोर काही वेगळं बोलणार नाहीत, पण मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतील. त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट डावपेच असतो. ते सरळ दोष देणार नाहीत, पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी शंका निर्माण करणार. त्याने खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यांतून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात. समोर असताना ते हसून बोलतील, तुमचं अभिनंदनही करतील, पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील. त्यांचा हा डावपेच ओळखायला शिका, कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छितात. जर कोणी तुमच्याबद्दल मागे बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय. अशा लोकांना दूर ठेवणं गरजेचं असतं, कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात. हे लोक तुमचं नातेसंबंधही बिघडवू शकतात. ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून दूर करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावर लक्ष द्यावं. 8. तुमच्या चांगल्या गोष्टींचं गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत. हे लोक वरवर तुमचं कौतुक करणार नाहीत, पण तुम्ही जे करताय तेच गुपचूप अनुकरण करतील. तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवताय त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील, पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली. उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होतं. ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना सगळं येतं. कधी कधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दामहून तुमच्या पद्धतीची टिंगल करतात, पण हळूच तीच पद्धत वापरतील. तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं, पण तुमचं श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं. असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात. त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देऊ नका, कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात. त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा. हे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीत. मित्रांनो, मी तर म्हणेन की तुम्ही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने अशा लोकांना उत्तर द्या. शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही. महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला.